पिठलं बनवायचं आहे तर त्यासाठी आधी वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4, जिरे घेतलेलं आहे, ओवा, लसूण घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर। तर याचं आता आपण वाटण बनवून घेऊया। असं जाडसर वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे, यात आपल्याला हे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। तर यात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बेसन पीठ। थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे यात। तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झाले की यात मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की यात जिरे घालून घ्यायचं आहे। बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे। कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यामुळे आपला कांदा पटकन शिजला जाईल। कढीपत्ता, कांदा लालसर झाला की आता जे वाटण बनवून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे। मिक्स करून घेऊया। पाणी घालून घ्यायचं आहे। उकळी येण्यासाठी आपण याला झाकून ठेवूया। झाकण काढून पाहूया तर ते उकळी आलेले आहे। आपल्याला यात घालून घ्यायचं आहे, पळीच्या सहाय्याने हलवायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत। तर याला 5 ते 7 मिनिटांसाठी असं झाकून ठेवूया आपण कमी गॅसवरती। तर झाकण काढून पाहूया। तर आपलं पिठलं मस्त असं शिजलेलं आहे। तरी 2 मिनिटांसाठी अजून असंच ठेवून देऊया। तर 2 मिनिटे झालेले आहेत, गॅस बंद करूया। वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर मस्त असं आपलं पिठलं तयार आहे।